आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 फेज सर्किट्समध्ये इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स कसे मोजायचे याबद्दल चर्चा करणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल. 3 फेज सर्किट्समध्ये मापन यंत्रे जोडणे, 3 फेज सर्किट्समध्ये व्होल्टेज, करंट, पॉवर आणि पॉवर फॅक्टर मोजणे. चला प्रॅक्टिकल पासून सुरुवात करूया. 3 फेज स्टार कनेक्ट नेटवर्कमध्ये ऊर्जेचे मापन. चला प्रॅक्टिकलसाठी लागणारी उपकरणे आणि उपभोग्य वस्तू गोळा करूया. 3 फेज एनर्जी मीटर 415 वोल्ट 20 एम्पियर, मूव्हिंग आयर्न एमिटर 10 एम्पियर्स, मूव्हिंग आयर्न व्होल्टमीटर 0 ते 300 वोल्ट, आयर्न व्होल्टमीटर 0 ते 600 वोल्टपर्यंत हलवणे, वॉटमीटर मीटर 500 वोल्ट 10 एम्प्स, पॉवर फॅक्टर मीटर 415 वोल्ट 20 एम्प्स, लॅम्प्स 100 वॉट्स आणि 200 वॉट्स, 4 पोल MCB 10 एम्प्स किंवा TCIP स्विच, इन्सुलेटेड कॉपर वायर 2.5 चौरस मिलीमीटर, स्टॉपवॉच. प्रत्येक टप्प्यावर 100 वॅट्सच्या लॅम्पसह तारेचे कनेक्शन बनवा. 3 फेज सर्किट्समध्ये अनुक्रमे R, Y आणि B फेज ओळखण्यासाठी नेहमी 3 रंग लाल, पिवळा आणि निळा वापरा. R फेजमध्ये एमिटर शृंखला जोडा. तुम्ही कोणत्याही टप्प्यात कनेक्ट करू शकता. फेज व्होल्टेज मोजण्यासाठी R फेजच्या पॅरलल 0 ते 300 वोल्ट्स न्यूट्रल व्होल्टमीटर कनेक्ट करा. तुम्ही व्होल्टमीटर कोणत्याही फेज Y आणि न्यूट्रल किंवा B आणि न्यूट्रल दरम्यान कनेक्ट करू शकता. लाईन व्होल्टेज मोजण्यासाठी R आणि Y टप्प्यांच्या समांतर 0 ते 500 वोल्ट्सचे व्होल्टमीटर कनेक्ट करा. आपण Y आणि B किंवा B आणि R दरम्यान व्होल्टमीटर कनेक्ट करू शकता. वॉटमीटर R फेजमधील करंट कॉईल आणि R आणि Y मधील प्रेशर कॉईल कनेक्ट करा. तिन्ही टप्प्यातील भार समान असल्याने तुम्ही एकल वॉटमीटर कनेक्ट करू शकता. टिप: असंतुलित स्थितीत वीज मोजण्यासाठी 2 वॉटमीटर पद्धती वापरा. सर्किट डायग्राममध्ये दर्शविल्याप्रमाणे 3 फेज पॉवर फॅक्टर मीटर कनेक्ट करा. पॉवर फॅक्टर मीटरमध्ये 2 व्होल्टेज कॉइल्स असल्याने R फेजमधील पॉवर फॅक्टर मीटरची करंट कॉईल आणि Y आणि B फेजमधील प्रेशर कॉईल कनेक्ट करा. तुम्ही सध्याच्या कॉईलला कोणत्याही फेजशी आणि 2 प्रेशर कॉईलला इतर 2 टप्प्यांशी अनुक्रमे जोडू शकता. आकृतीत दाखवल्याप्रमाणे 3 फेज एनर्जी मीटर कनेक्ट करा. न्यूट्रल टर्मिनल्स तारा कनेक्शनच्या सामान्य बिंदूंशी जोडा. 4 पोल MCB द्वारे सर्किटला 3 फेज सर्किटशी कनेक्ट करा. वीज पुरवठा चालू करा. टॅब्युलेशनमध्ये ॲममीटर, व्होल्टमीटर, वॉटमीटर आणि पॉवर फॅक्टर मीटर रीडिंग नोंदवा. स्टॉपवॉच घ्या. संदर्भ म्हणून ऊर्जा मीटरच्या डिस्कवर लाल खूण ठेवून स्टॉपवॉच चालू करा. 10 रोटेशन्सच्या वेळेची नोंद करा आणि ते सारणीमध्ये नोंदवा. आता स्टॉपवॉचच्या वेळेनुसार वॉटमीटरमधील पॉवरचा फक्त गुणाकार करून ऊर्जेची गणना करा. एनर्जी इज इक्वल टू पॉवर गुणिले वेळ, E इज इक्वल टू P इंटू T. ऊर्जा मीटर कॉन्स्टंटवरून ऊर्जेची गणना करा आणि मोजलेल्या मूल्याशी तुलना करा. उदाहरण: जर ऊर्जा मीटर कॉन्स्टंट 750 आवर्तन प्रति किलोवॅट आवर असेल तर याचा अर्थ 1 युनिट किंवा 1 किलोवॅट तास ऊर्जा वापरासाठी ऊर्जा मीटर 750 रेव्होल्यूशन्स करेल. ऊर्जा मीटर डिस्क 10 मिनिटात 100 रेव्होल्यूशन्स फिरवत असल्यास 1 तासासाठी डिस्क 600 वेळा फिरते. या निकषासाठी ऊर्जा शोधण्यासाठी सूत्रामध्ये रिव्होल्यूशन आणि मीटर कॉन्स्टंट बदला. ऊर्जा इज इक्वल टू रिव्होल्यूशन्स प्रति मीटर कॉन्स्टंट. आवर 600 भागिला 700 इज इक्वल टू 0.8 किलोवॅट तास किंवा 800 वॅट आवर. त्यामुळे लोडद्वारे वापरली जाणारी ऊर्जा 800 वॅट आवर आहे.
ते समान आहेत हे सत्यापित करण्यासाठी या ऊर्जा व्हॅल्यूची मोजमाप केलेल्या व्हॅल्यूशी तुलना केली जाते. सर्व लॅम्प्स 200 वॅट्सनी बदला आणि त्याच पद्धतीचा अवलंब करून पॅरामीटर्स शोधा. थ्री फेज डेल्टा कनेक्ट केलेल्या नेटवर्कमध्ये ऊर्जेचे मापन. प्रत्येक फेज दरम्यान 200 वॅट लॅम्प्सची मालिका असलेले डेल्टा कनेक्शन सर्किट बनवा. सर्किट डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे ॲममीटर, व्होल्टमीटर, वॉटमीटर, पॉवर फॅक्टर मीटर आणि एनर्जी मीटर कनेक्ट करा. MCB किंवा TPST स्विचद्वारे 3 फेज AC वीज पुरवठ्यासह सर्किट कनेक्ट करा. MCB चालू करून सर्किटला पॉवर द्या. मीटरचे रीडिंग नोंदवा आणि टॅब्युलेशनमध्ये रेकॉर्ड करा. स्टॉपवॉचच्या मदतीने 10 रेव्होल्यूशन्ससाठी ऊर्जा मीटर डिस्कची वेळ मोजा. फॉर्म्युलामधील स्टॉपवॉचमधून मोजलेल्या वॉटमीटरमधून मोजलेली वेळ आणि पॉवरची बदली करून ऊर्जेची गणना करा. ऊर्जा बरोबर एनर्जी वेळ. ऊर्जा मीटर स्थिरांकावरून ऊर्जेची गणना करा आणि मोजलेल्या मूल्याशी तुलना करा. मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही 3 फेज सर्किटमधील इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स मोजण्यास सक्षम व्हाल. पाहिल्याबद्दल आभारी आहे. तुमचा दिवस चांगला जाओ.